चालत चालत ह्या संतभूमी म्हणजे संतवाडी, तर माऊलींनी त्याच्याकडे पाहिलं. तिथे यात्रा पण फार जबरदस्त मोठी भरते. आज आपण निघालोय श्री क्षेत्र आळे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. पुण्यापासून अंदाजे 100 किलोमीटर अंतर, अहिल्यानगरपासून अंदाजे 80 किलोमीटर. नगर कल्याण हायवेवर आळे गावातून माऊलींकडे आणि रेडेश्वर समाधी मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता आहे. पैठण येथील धर्मपीठासमोर माऊलींनी ज्या रेड्याच्या मुखातून वेदमंत्र बोलवून घेतले, या रेड्याची अर्थात रेडेश्वर महाराजांची ही समाधी. पैठणहून आळंदीला परतत असताना या ठिकाणी या रेड्याने प्राण सोडले. इसवी सन 1290 मध्ये रेडेश्वर महाराजांची ही समाधी बांधण्यात आली. मंदिराचं बांधकाम 1785 साली पूर्ण झालं आणि तेव्हापासून अखंड विनाप्रहर इथे सुरू आहे. हजारो भाविक दरवर्षी इथे येतात. प्रत्येक एकादशीला नियमाने येणारे असंख्य भाविक आहेत. अशी काही ठिकाणं असतात ना की जिथं मन शांत करावं लागत नाही, मन आपसूक शांत होतं. तसं हे स्थळ आहे. स्पिरिच्युअल वाईब्सचा अनुभव घ्यायचा असेल तर एकदा नक्की यावं, आणि एकदा आल्यानंतर पुन्हा 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 येण्याची उर्मी माऊलीच आपल्यामध्ये कशी निर्माण करतात त्याचाही अनुभव जरूर घ्यावा. जय श्रीराम, जय हनुमान. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटावरी ठेवून या. तुळसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात. तुषार असं सांगतात की जेव्हा माऊली त्यांच्या समोर जो रेडा आणला होता त्यांच्या समोर, त्या रेड्याला घेऊन सगळी त्यांची भाऊबंद टीम सगळे निघाले तिकडनं निवासेवरनं. तर ते तसेच ते अकलापूर मार्गे आळ्यापर्यंत आले. पण जेव्हा अकलापूर पास करता असताना रेडा वयस्कर झाला होता, म्हातारा झाला होता आणि त्याला चालणंही मुश्किल झालं होतं, म्हणजे असं. तर माऊलींनी त्याच्याकडे पाहिलं आणि मग माऊली थोडी अस्वस्थ झाली. मग ते चालत चालत ह्या संतभूमी म्हणजे संतवाडी आळे गावामध्ये आले आणि मग रेड्याला इथे त्यांनी बसवलं. मग त्यांनी मग ती माऊलींनी रेडा हा प्राणी जरी असला तर तो एक जीव आहे, एक आत्मा आहे, त्याचाही अधिकार आहे समाधी घेण्याचा, हे सर्व समाजाला दाखवून दिलं. म्हणजे इथं कुणीही श्रीमंत गरीब नाही, ऊंच श्रीमंत नाही, किंवा प्राण्यांमध्ये सुद्धा त्यांनी भेदभाव केले नाही. बरोबर. त्यांनी सर्वांना समान धरलं आणि त्यांचीच त्या रेड्याची समाधी त्यांनी तिथे केली. छानच आहे सर. आतमध्ये गेल्यावर जी शांतता मिळते ना, ती खरंच म्हणजे ती शब्दात सांगणं कठीण आहे. की तिथं गेल्यानंतर तुमच्या मनात समजा बाहेर असताना जे काही विचार असतील, जे काही गोंधळ असेल, जे काही कन्फ्युजन किंवा काही स्ट्रेस असेल, तुम्हाला टेन्शन असेल, तर तिथं गेल्यावर जी शांतता मिळते, तर मला वाटतं की त्या शांततेनंतर हे सगळं तुमच्या मनातलं जे काही आहे किलमिश सगळी ही सगळी निघून जातात इथं आल्यानंतर. हा अनुभव अनेक लोकांनी इथं घेतलेला आहे. बरोबर. आणि त्यानंतर माऊली जेव्हा निघाले, मग त्यांना असं वाटलं की आपण आता रेड्याला समाधी दिलेली आहे आणि आपण त्याची विधीसुद्धा करायला पाहिजे. बरोबर. कारण तो एक जीव आहे, त्यांनी सगळ्या जीवांना समान धरलं होतं. मग धार्मिक विधी याच्यानुसार त्यांची दशक्रिया ही चास नारोडी म्हणून गाव आहे आंबेगाव तालुक्यामध्ये, चास. तिथे दक्षिण वाहिनी नदी आहे. तर त्या दक्षिण वाहिनी नदीच्या तीरावर त्यांनी तिथे ह्या रेड्याची हे केली, दशक्रिया तिथे घातली आणि दाखवून दिलं की जसं तुम्ही मनुष्याला ते विधिवत सगळी कामं हे करता, कार्य करता, धार्मिक विधी कसा, तोच अधिकार प्राण्यांना सुद्धा आहे आणि सर्व समान आहे. सणामध्ये तर आहेच आहे. भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे. सर्वांना सुखी करण्याची जी मागणी केलेली आहे, त्याच्यामध्ये पण माऊलींनी फक्त मनुष्य जात नाही म्हटलेलं, प्राणी जात म्हटलेलं. म्हणजे वातावरण पण खूप आणि परिसर खूप चांगला आहे सर, रम्य परिसर आहे. पाण्याजवळ फार शांतता आहे, मनशांती लाभते. अनेक भाविक वर्षभर येत असतात तिथे दर्शनाला. हो, सभामंडपाचं काम चालू आहे ॲक्च्युली आता.
ते आता बऱ्यापैकी झालंय सभामंडपाचं काम पण. भाविक भक्तांच्या देणगीतूनच हे सगळं सुरू आहे. आणि आता जेव्हा हे पूर्ण कंप्लीट होईल तेव्हा एक भव्य सभामंडप आणि बाकीच्याही काही आसपासच्या सुविधा वगैरे छान, म्हणजे मंदिराचं स्वरूप आत्ता तर आहेच आहे, पण याच्यानंतर अजूनही म्हणजे छान त्याला स्वरूप येणार आहे. बरोबर आहे. इथे यात्रा पण फार जबरदस्त मोठी भरते. हो, आळेगावची यात्रा मला वाटतं ह्या पंचक्रोशीत प्रसिद्ध आणि सगळ्यात म्हणजे मोठी यात्रा मोठी म्हटली यात्रा तरी आहे. चालेल. इथे प्रचंड असे पाळणे येतात, घरगुती भांड्यांपासनं, चमच्यापासनं तर मोठ्या सामूहिक कामासाठी, शेतकऱ्यांसाठी शेतीसाठी लागणारे लागणारे अनेक उपयोगी साहित्य साहित्य. ह्या यात्रेवरती बरेच लोक डिपेंड असतात. असतात. की बरेच लोक समजा एखाद्याची कुऱ्हाडचा काही दांडा हे झालाय किंवा विळा घ्यायचा, कोयता घ्यायचा, तर मी असं ऐकलेलं आहे, आमच्या घरी पण ऐकले की ही आळ्याची यात्रा येऊ दे, आळ्याच्या यात्रेत आपण घेऊ, असं बऱ्याचदा केलं जातं. आळ्याच्या यात्रेला हे स्वरूप किंवा आळ्याच्या यात्रेचं हेही वैशिष्ट्य म्हणता आहे येईल. की शेतकऱ्यांसाठी, त्यांचे शेती अवजारांसाठी फार मोठी पर्वणी इथं असते. सगळ्या प्रकारची शेती अवजारे भेटतात, सगळ्या प्रकारची भांडे भेटतात. त्याचप्रमाणे बाळी, बुगडी, पाळणे, लहान मुलांसाठी असे खाण्याचे स्टॉल, खाण्याचे वेगवेगळे स्टॉल्स, म्हणजे रेलचेल असतं. म्हणजे पठार भागात यात्रेच्या दिवसांमध्ये इथली भजी जिलेबी फार प्रसिद्ध आहे. असं पाहिलं तर म्हणजे हा पठार भाग आणि जुन्नरचा पट्टा या लोकांसाठी ही एक मोठी पर्वणीच असते. तो एक सण असतो त्यांच्यासाठी. येथ म्हणे श्री विश्वेश्वराव, हा होईल दान पसाओ, येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला.